किसान सभेच्या लॉंग मार्चचे प्रतिनिधी माजी आमदार जे.पी. गावित यांच्या समवेत आता ते मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। शिष्टमंडळाची 4 ते 5 मंत्र्यांसोबत आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीनंतर आंदोलन स्थगित होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। चौथ्या मजल्यावर बैठक पार पडणार आहे। बैठकीला मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित असतील। सोबतच महसूल आणि वन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, या बैठकीतून चर्चेतून नेमकं काय अपेक्षित आहे, काय अपडेट्स आहेत? एकूणच आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चनं राज्यातले अनेक प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणल्याचं आपल्याला दिसत आहे। वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असेल, अनुसूचित क्षेत्रांमध्ये पंचायतींना अधिकार देण्यासंदर्भात कायद्याची अंमलबजावणी असेल किंवा रखडलेले सिंचन प्रकल्प, एकूणच शाळांमध्ये तातडीची भरती करणं, अशा अनेक मागण्या आपल्याला पाहायला मिळतात। वनपट्ट्यांसंदर्भात ती मागणी देखील पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या संदर्भात किसान सभेच्या लॉंग मार्चचे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याला मंत्रालयामध्ये पोहोचल्याचं दिसत आहे। एकूणच या सगळ्या जे शिष्टमंडळ आहे त्यांचं 4 ते 5 मंत्र्यांसोबत आज बैठक पार पडणार आहे। एकूणच या बैठकीमध्ये गिरीश महाजन असतील, अशोक उईके असतील, यांच्यासोबत ही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळेल। सोबतच महसूल आणि वन विभागाचे देखील अधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहे। एकूण या मागण्यांसंदर्भात काय नेमकं सरकार पुढे जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर हा लॉंग मार्च संदर्भात निर्णय होतोय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। कायद्यांची अंमलबजावणी करावी ही मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीवर आता नेमका काय तोडगा निघतो आणि तो या बैठकीत निघतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।